रामकृष्ण हरी. मी माऊलीच्या सेवेला आत्ता मी आष्ट्या या गावात आलो आहे. आजुलीपासून साधारण 2-3-4 किलोमीटर असेल, पण तेवढ्या अंतरामध्ये आष्ट्या गावात हनुमान मंदिर आहे. आणि माझं सौभाग्य की आज प्रवचनाची सेवा ऐकायला मिळाली. माझ्यासोबत हरिभक्त परायण भगवान महाराज पाटील माऊली फक्त रामकृष्ण यांचं प्रवचन मला आता साधारण 5:30 ते 6:30 या एका तासात ऐकायला मिळालं. खूप छान सुंदर सेवा मला श्रवणीय झाली. साध्या आणि सोप्या भाषेत समोरच्या व्यक्तीला समजलं पाहिजे हा मुख्य हेतू तुम्ही फार सुंदर केला. फार मोठा किचकट विषय, फार मोठे मोठे शब्द वापरून समोरच्या माणसाच्या डोक्यावर घालण्यापेक्षा साध्या सोप्या पद्धतीनं घरगुती कौटुंबिक आपल्या जीवनातली भाषा वापरून साध्या सोप्या अभंगाचा दृष्टांत सिद्धांत सोप्या पद्धतीनं मांडला. आणि म्हणून मी माऊलीला विनंती केली भगवान महाराजांना की माझ्या वहीवर नामस्मरण, नामलेखन, नामसागर वही आहे, त्याला किमान आपलं राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव हा मंत्र आहे. त्यांनी हरी हरी ह्या तरी 37 ओळी आहेत. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. समोरच आमच्या विठ्ठलाचं वा हनुमान मंदिर आहे, पण तरी विठ्ठल रुक्माई आहे माझे. गणपती बाप्पा आहे. खूप छान. विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा पंढरनाथा मायबाप्पा. वा वा वा, फार सुंदर माऊली. ही एक आठवण आहे. ज्या ज्या ठिकाणी मी जातो तिथं आपले थोडा वेळ बसतो, रामकृष्णाने म्हणतो आणि बस काय हरकत नाही. केलं तरी चांगलं आहे. तरी विठ्ठल वा वा, आज चांगलं सौभाग्य विठ्ठल. खूप छान माऊली. कसं असतं, एक अर्धा पाऊण तास बसून करू शकतो, पण मी जास्त करून खुर्ची आणि टेबल घेतो. जिथं कुठं खुर्ची टेबल असेल तिथं मी आपला बसतो. आता मी आरिवलेला जातो. आता इथलं झालं की लगेच आरिवलेला जाणार. चालेल माऊली, काय हरकत. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण. माऊली तुमचं नाव काय? बाळाराम माऊली. काय हरकत. तुम्ही त्या दिवशी भोकरपाडला आले होते. 100% आलो. तुम्ही मंदिर मागलं तर त्यानं तुम्हाला खारेश्वरचं मंदिर दाखवलं. एक आठवण मला तर आठवत आहे. बोला बोला. तिकडे नाही नेलं, स्कूटरवर नेलं तुम्हाला ते मंदिराकडे. तिकडे खाली शंकराचं मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे भोकरपाड्यावर, हिरानंदानी. म्हणजे मी फिरत असतो माझ्या लक्षात असं फिरत आहे ना. तर तुम्हाला तेच विचारत होतो. तुम्ही विचारलं मलाच इथं कुठं देऊळ आहे का? हां. अरे विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा पंढरनाथा मायबाप्पा. तुम्ही विचारलं मला इथे कुठे देव आहे, या देऊळ आहे. देऊळ आहे का? मी देऊळ शोधत असतो. हां. तर मला तिथे देवळात दर्शनाची बस रामकृष्ण हरी. चालेल माऊली. आता पूर्ण कार्यक्रम थांबला तरी काय हरकत नाही. तुमच्या सोप्या पद्धती. खूप छान माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मायबाप्पा विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा पंढरनाथा माऊली काय काय रामकृष्ण हरी. अरे विठ्ठला मायबाप्पा केशवा पांडुरंगा पंढरनाथा मायबाप्पा. फक्त रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. देवाची यद्वारी उभा क्षणवरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठ्ठला केशवा पांडुरंगा पंढरनाथा. आपल्या आष्ट्यामधलं जे विठ्ठल मंदिर आहे तिथं सुद्धा आपलं रामकृष्ण हरी चालू आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा.